धनंजय मुंडे यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचा धनंजय मुंडेंना कळवळा आला, तर एखाद्या प्रकरणात ज्याचा संबंध नाही तो माणूस पिसला जातो असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। आता पंकजा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल देखील त्यामुळे उपस्थित होतोय। परळी नगरपालिकेच्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली। जगमित्र कार्यालय हे 24 तास सर्वांसाठी खुलं असायचं। आताही कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। परळीच्या जगमित्र कार्यालयात बसून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचं काम पाहायचा। वाल्मिक कराडच जगमित्र कार्यालयात बसून सगळी सूत्र हलवायचा। धनंजय मुंडेंच्या प्रचार सभांची तयारी सुद्धा वाल्मिककडेच असायची। परळीच्या या प्रचार सभेतही धनंजय मुंडेंना बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा कळवळा आला। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच। संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर, आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर थांबवा। बास झालं हे। अशा माणसाची जर यांना उणीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती। पवनचक्की कंपन्यांना खंडणी मागितल्याचाही वाल्मिक कराडवर गुन्हा आहे। अशा क्रूर व्यक्तीचा धनंजय मुंडेंना कळवळा आलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या कुटुंबाबद्दल काहीही वाटत नाही का असेही सवाल उपस्थित होत आहेत। परळीतल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी सुद्धा बीड जिल्ह्यात काही जणांची बदनामी झाल्याचा दावा केलाय। एखाद्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी होते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडेंनी केलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय असाही सवाल उपस्थित झालाय। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये पिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। पत्नीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक झाली आहे। 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जेंच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यविधीवेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। पंकजा लग्नाला गेल्या, अंत्यविधीला का नाही तसा सवाल त्यानंतर अंजली दमान यांनी केलाय। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे। गौरी गर्जे यांनी काल वरळीतल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती। संतप्त कुटुंबानं गौरीचा मृतदेह वरळीवरून थेट अनंत गर्जेचं मूळ गाव असलेल्या मोहोज देवडे या गावी नेलं। मोहोज देवडे हे गाव अहिलानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे। या गावामध्ये असलेल्या अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गौरीच्या कुटुंबियांनी घेतला। यावेळी गौरीचे कुटुंबीय आणि अनंत गर्जेचे नातेवाईक यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली। त्यानंतर अनंत गर्जेच्या घराच्या बाजूलाच नातेवाईकांनी गौरीवर अंत्यसंस्कार केले। तुम्ही
आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका. प्रेत बाजूला घेऊन जाळू म्हणले. ठीक आहे, आम्ही मान्य बी केलं, चला ठीक आहे, आमची बासी आहे. बाजूला घेऊन परत म्हणतात आम्ही पाणी पाजणार नाही, आम्ही काय करणार नाही. असं आडमोठेपणा भूमिका घेतली. एक तर पोरगी मारली त्यांनी, सगळं केलं त्यांनी, आणि त्याचं येणं काम होतं. पोलीस प्रशासनाने त्याला आणायला पाहिजे होतं, त्याला अटक केलंय का ते पण माहिती नाही. आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच वरळीतल्या घरी गौरी आणि अनंत गर्जेचं भांडण झालं. भांडणानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडली. गाडी मुंबईतल्या कोस्टर रोडला लागल्यावर अनंत गर्जेनं गौरीला फोन केला, पण वारंवार फोन करून सुद्धा गौरी यांनी फोन उचलला नाही. संशय आल्यामुळे अनंत गर्जे यांनी गाडी पुन्हा एकदा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा गौरीनं दरवाजा उघडला नाही. आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्यानं अनंत गर्जेनं खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी पत्नी गौरीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं अनंत गर्जेच्या लक्षात आलं. गौरी आणि अनंत गर्जेमध्ये वारंवार भांडणं व्हायची अशी माहिती गौरीच्या कुटुंबियाने दिली. तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं, अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं. जर तुम्ही लग्नात होतात, पुत्र समान मुलगा होता, जर तो तुमचा पीए होता, तर मग त्याची बायको जेव्हा गेली, तुम्ही तिथे का गेला नाहीत? असंख्य प्रश्न आहेत. पण जसं मी म्हणते ना की यांच्या घाणीच्या राजकारणात खरंच मला पडण्याचे ते किळसवाणी राजकारण झालंय. आरोपी कुणीही असो, गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच. तपास निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल. आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. तो कोणाचा पीए असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात. याच्यामध्ये घटना समजताच आम्ही तात्काळ पोलीस विभागाला संवाद साधून आणि पत्राद्वारे की याच्यामध्ये कोणतीही हलगर्जी न करता, कोणतीही हायगय न करता जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कारवाई करावी. आपण पाहताय त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहे, कारवाई सुरू आहे. माझा स्वतःचा याच्यामध्ये पाठपुरावा राहील. कोणताही तपास हा निर्णय प्रक्रियेमध्ये जातो, तपास यंत्रणेमध्ये जातो, तेव्हा त्यांना आपण काही कालावधी देणं गरजेचं असतं. पण याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कठोर